Hello dear students, good afternoon to all of you. So today we are going to proceed towards our next point. So up till now we have discussed about how to fill electrons in the S subshell. बराबर है, चारों भी क्वांटम नंबर का इंफॉर्मेशन हमने यहाँ पर लिया है. अब हमें क्या करना है, सबशेल में इलेक्ट्रॉन्स कैसे फिल करने हैं ये जानना है. कल के लेक्चर में मैंने आपको क्या पढ़ाया था, यस सबशेल में इलेक्ट्रॉन्स कैसे फिल करने हैं. तो आज हम पी सबशेल में इलेक्ट्रॉन्स फिल करेंगे. ठीक है, तो पी सबशेल में मुझे बोलिए कितने ऑर्बिटल्स होते हैं, 3 ऑर्बिटल्स होते हैं. बराबर, तो एक ऑर्बिटल में 2 इलेक्ट्रॉन मैक्सिमम हम अकोमोडेट कर सकते हैं. तो पी सबशेल में ज़्यादा से ज़्यादा कितने इलेक्ट्रॉन्स हम पुट कर सकते हैं, 6 इलेक्ट्रॉन्स. तो 6 इलेक्ट्रॉन के ऊपर हम पी सबशेल में इलेक्ट्रॉन्स पुट कर सकते हैं क्या, नहीं. बराबर है, तो पी में 1 इलेक्ट्रॉन हो सकता है, 2 हो सकते हैं, 3 हो सकते हैं, 4 हो सकते हैं, 5 इलेक्ट्रॉन भी हो सकते हैं, 6 इलेक्ट्रॉन भी हो सकते हैं. तो पी सबशेल में 7 इलेक्ट्रॉन हम नहीं रख सकते. उसका रीज़न क्या है, पी सबशेल में सिर्फ 3 ऑर्बिटल है और इसीलिए हम वहाँ पर मैक्सिमम 6 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट कर सकते हैं. ठीक है, तो पी सबशेल में इलेक्ट्रॉन कैसे फिल करना है ये हम स्ट्रेट फॉरवर्ड सीखते हैं. तो देखिए, हमें यहाँ पर कॉलम्स करने हैं. तो मैं यहाँ पर कॉलम करता हूँ सबशेल. दूसरा कॉलम मैं यहाँ पर कर रहा हूँ डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन, डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन का डिस्ट्रीब्यूशन हमें कैसे करना है. तीसरा कॉलम मैं यहाँ पर ले रहा हूँ स्पिन वैल्यू. स्पिन वैल्यू उस पर्टिकुलर कॉन्फ़िगरेशन के लिए क्या होगी. नेक्स्ट कॉलम में ले रहा हूँ नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स. और नेक्स्ट कॉलम मैं यहाँ पर रिप्रेजेंट कर रहा हूँ नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके, तो 1 बाय 1 हम यहाँ पर एक एक कॉन्फ़िगरेशन लेंगे और इसे हम कंप्लीट करेंगे. ठीक है, अब देखिए यहाँ पर मैं पहली केस ले रहा हूँ P1. ठीक है, P1 केस मैं यहाँ पर पहले लेता हूँ. तो P1 के लिए मैं आपको यहाँ पर समझाता हूँ. अब देखिए P1, अब P1 तो P में कितने ऑर्बिटल्स होते हैं, 3. तो यहाँ पर मैं 3 ऑर्बिटल्स ड्रॉ कर लेता हूँ. ठीक है, तो P में 1 इलेक्ट्रॉन मैंने यहाँ पर रिप्रेजेंट किया है. तो P में 1 इलेक्ट्रॉन कैसे जाएगा, S इज इक्वल टू +½ के हिसाब से जाएगा. अब देखिए स्पिन की वैल्यू यहाँ पर क्या होगी, स्पिन की वैल्यू होगी +½ ओके. अब देखिए किसी भी पर्टिकुलर ऑर्बिटल में अगर एक सिंगल इलेक्ट्रॉन है तो वो अनपेयर्ड इलेक्ट्रॉन कहलाता है. ठीक है, किसी भी पर्टिकुलर ऑर्बिटल में अगर 2 इलेक्ट्रॉन्स है तो वो इलेक्ट्रॉन्स क्या हो जाएंगे, पेयर्ड इलेक्ट्रॉन्स हो जाएंगे. बराबर, तो यहाँ पर मुझे बोलिए नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स कितने हैं, 1 है. नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स कितने हैं, 0 है. ओके, अब देखिए P2, P2 में 2 इलेक्ट्रॉन्स हमें यहाँ पर भरने हैं. तो यहाँ पर मैं 3 ऑर्बिटल्स ड्रॉ कर रहा हूँ बिकॉज इट इज अ पी सबशेल. तो ये 2 इलेक्ट्रॉन्स मैं कैसे ऐड करूंगा, 1 इलेक्ट्रॉन एक ऑर्बिटल में, दूसरा इलेक्ट्रॉन दूसरे ऑर्बिटल में. यहाँ पर 2 इलेक्ट्रॉन है इसलिए दोनों भी इलेक्ट्रॉन पहले ऑर्बिटल में हमें यहाँ पर ऐड नहीं करने हैं. ठीक है, तो एक एक इलेक्ट्रॉन हमें यहाँ पर ऐड करना है. तो देखिए पहले ऑर्बिटल में जो 1 इलेक्ट्रॉन है उसका स्पिन का वैल्यू है +½ पहले ऑर्बिटल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याची स्पिनची व्हॅल्यू आहे +½ दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याची स्पिनची व्हॅल्यू +½ आणि +½ मिळून स्पिनची व्हॅल्यू या ठिकाणी होईल +1. मग आता नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स किती होणार, 2 होणार आणि नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स 0च राहतील. मग आता P3 केस मध्ये बघू आपण. P3 मग आता P3 केस मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. P मध्ये 3 ऑर्बिटल्स मी ड्रॉ करून घेतलेले आहेत. 3 इलेक्ट्रॉन्स आपल्याला भरायचे. पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन.
तो इस तरीके से हमने 3 इलेक्ट्रॉन्स यहाँ पर फिल किए हैं। अब देखिए स्पिन का व्हॅल्यू क्या होगा। स्पिनची व्हॅल्यू काय असेल बेटा, प्रत्येक इलेक्ट्रॉनची प्लस हाफ म्हणल्यावर 3 इलेक्ट्रॉनची काय असेल प्लस 1.5। ठीक है, तो नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स कितने आएंगे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आएंगे 3, और नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स कितने आएंगे, नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स आएंगे 0। अब देखिए P4 केस, P में 3 ऑर्बिटल्स मैं यहाँ पर ड्रॉ कर रहा हूँ। ठीक है, 4 इलेक्ट्रॉन्स भरने हैं, ये पहला इलेक्ट्रॉन, ये दूसरा इलेक्ट्रॉन, ये तीसरा इलेक्ट्रॉन, ये चौथा इलेक्ट्रॉन। अब देखिए यहाँ पर पहले ऑर्बिटल में 2 इलेक्ट्रॉन्स है, पहले ऑर्बिटल में 2 इलेक्ट्रॉन्स है, इसका मतलब एक इलेक्ट्रॉन का स्पिन दूसरा इलेक्ट्रॉन कैंसिल करेगा, दूसरे इलेक्ट्रॉन का स्पिन पहला इलेक्ट्रॉन कैंसिल करेगा, तो पहले ऑर्बिटल का कंट्रीब्यूशन स्पिन वैल्यू की तरफ 0 हो जाएगा। दूसरे ऑर्बिटल में 1 इलेक्ट्रॉन है, तीसरे ऑर्बिटल में 1 इलेक्ट्रॉन है, तो वो स्पिन वैल्यू कंट्रीब्यूट करेंगे, तो यहाँ पर स्पिन वैल्यू आएगी 1। ठीक है, सो नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स यहाँ पर कितने आएंगे, 2 आएंगे, और नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स भी यहाँ पर कितने आएंगे, 2 आने वाले हैं। अब देखिए P5 केस यहाँ पर फिर मैं 3 ऑर्बिटल्स ड्रॉ कर रहा हूँ, 5 इलेक्ट्रॉन्स हमें भरने हैं, 1 2 3 4 और 5। सो स्पिन वैल्यू यहाँ पर क्या होगी, पहले जो 2 ऑर्बिटल है वो दोनों भी ऑर्बिटल में 2 इलेक्ट्रॉन्स है, तो उनका कंट्रीब्यूशन 0 हो गया। तीसरे ऑर्बिटल में 1 इलेक्ट्रॉन है, तो वही वो कंट्रीब्यूट करेगा स्पिन वैल्यू की तरफ, तो वो आएगा प्लस हाफ। ओके, म्हणजे ह्या 3 ऑर्बिटल मध्ये पहिल्या 2 ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन स्पिन व्हॅल्यूचं 0 असणार। तिसऱ्या ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याचंच कॉन्ट्रीब्युशन इथं प्लस हाफ आपण लिहिलेलं आहे। मग आता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 1 आहे, आणि नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 4 आहेत। ठीक आहे, आणि शेवटची केस ठीक आहे जी आहे P6 केस। मग आता बघा ह्या P6 केस मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे आपल्याला बघायचे। 6 इलेक्ट्रॉन्स भरा इथं, 1 2 3 4 5 आणि 6। आता मला सांगा तुम्ही या ठिकाणी स्पिनच्या व्हॅल्यूचं कॉन्ट्रीब्युशन हे काय असेल। सगळे इलेक्ट्रॉन्स पेयर्ड आहेत, एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, अनपेड इलेक्ट्रॉन असल्याशिवाय स्पिनची व्हॅल्यू असणार नाही। सगळे इलेक्ट्रॉन्स पेयर्ड आहेत म्हणून स्पिनची व्हॅल्यू 0 आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स सुद्धा 0 आहेत, आणि नंबर ऑफ पेयर्ड इलेक्ट्रॉन्स 6 आहेत। मग आता मला सांगा P ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम किती अनपेड इलेक्ट्रॉन्स असू शकतात। P ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम 3च अनपेड इलेक्ट्रॉन असू शकतात, कारण की P ह्या सबशेल मध्ये 3च ऑर्बिटल आहेत, प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन। मग आता मला सांगा P ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम स्पिनची व्हॅल्यू किती असू शकते। P ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम स्पिनची व्हॅल्यू प्लस 1.5 असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त असू शकणार नाही। ठीक आहे, समजतंय। मग आता येऊ आपण D ऑर्बिटल कडे। ठीक आहे, आता बघा D ऑर्बिटल मध्ये D सबशेल मध्ये किती ऑर्बिटल असतात। D सबशेल कडे येऊ आपण। D सबशेल मध्ये मॅक्झिमम 5 ऑर्बिटल असतात। मग आता एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणल्यानंतर मला तुम्ही सांगा 5 ऑर्बिटल मध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकतो। 10 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करू शकतो, म्हणजे D ऑर्बिटल मध्ये 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण अकोमोडेट करू शकतो का, हा पहिला प्रश्न। यस, बरोबर आहे, D मध्ये 10 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण अकोमोडेट करू शकणार नाहीत, म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 10 आपण अकोमोडेट करू शकतो। म्हणजे D मध्ये 1 to 10 कितीही इलेक्ट्रॉन्स आपण भरू शकतो। ठीक आहे, D मध्ये 1 to 10 इलेक्ट्रॉन्स आपण भरू शकतो, पण D मध्ये आपण 11 इलेक्ट्रॉन्स नाही भरू शकणार किंवा 12 इलेक्ट्रॉन्स नाही भरू शकणार। ठीक आहे, आता बघा D मध्ये 1 इलेक्ट्रॉन असू शकतो, D मध्ये 2 इलेक्ट्रॉन असू शकतात, D मध्ये 3 इलेक्ट्रॉन असू शकतात, D मध्ये 4 असू शकतात, 5 सुद्धा असू शकतात, आणि D मध्ये 6 सुद्धा असू शकतात। ठीक आहे, D7 D8 D9 D10 आपण हे बघितल्यानंतर पुन्हा हे करूया। ठीक आहे, मग आता बघा D मध्ये मला 5 बॉक्स या ठिकाणी काढायचे आहेत। ठीक आहे, D सबशेल असल्यामुळं या ठिकाणी मी 5 बॉक्स ड्रॉ करत आहे। ठीक आहे, P मध्ये आपण किती बॉक्स ड्रॉ केले होते, 3 बॉक्स, बरोबर।
मग आता डी मध्ये आपल्याला किती बॉक्स ड्रॉ करावे लागतील? 5 बॉक्स ह्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करावे लागतील. मग आता बघा डी मध्ये एक इलेक्ट्रॉन तो इथं भरलेला आहे, एक इलेक्ट्रॉन. स्पिनची व्हॅल्यू ह्याची किती असणार? प्लस हाफ. डी मध्ये दोन इलेक्ट्रॉन आपण भरलेले आहेत, याची स्पिनची व्हॅल्यू किती असणार? प्लस 1. डी मध्ये 3 इलेक्ट्रॉन भरलेले आहेत, याची स्पिनची व्हॅल्यू किती असणार? प्लस 1.5. डी मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आता बघा डी मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स म्हटल्यानंतर कसं भरणार आपण? पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा, तिसरा आणि इथं चौथा इलेक्ट्रॉन्स आपण भरणार आहोत. ठीक आहे. मग आता बघा डी मध्ये ह्या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन्स आपण भरलेले आहेत, चारही इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत, म्हणजे स्पिनची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 2 झाली. डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि हे 5 इलेक्ट्रॉन. मग आता स्पिनची व्हॅल्यू किती असणार? प्लस 2.5. डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 आणि हे 6 इलेक्ट्रॉन. स्पिनची व्हॅल्यू किती असणार? पहिल्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे 0 असेल स्पिन व्हॅल्यू कडे. बाकीच्या ऑर्बिटल मध्ये जे सिंगल इलेक्ट्रॉन आहेत ते स्पिन व्हॅल्यू चं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला देणार. म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे बाकीच्या, पहिला ऑर्बिटल सोडला तर. म्हणजे इथं स्पिनची व्हॅल्यू किती असेल? 2 असेल. मग आता D1 ह्या केस साठी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1 आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 0. D2 ह्या केस साठी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. D3 ह्या केस साठी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 3 आहेत आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 0. D4 ह्या केस साठी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत 4 आणि नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत 0. D5 या केस साठी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत 5 आणि नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत 0. D6 ह्या केस साठी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? D6 या केस साठी यस नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत 4 आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत 2. ठीक आहे. मग आता आपण काय करू? D7 मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे? D8 त्याच्यानंतर D9 आणि D10. ठीक आहे. हे 4 आपण बघून घेऊ. ठीक आहे. या 4 मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे हे आपण ह्या ठिकाणी बघून घेऊ. ठीक आहे. D1 to D6 तुमच्या लक्षात आलं असेल. D1 to D6 लक्षात आलंय. मग आता आपण बघूयात D7, D8, D9, D10 मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे. ठीक आहे. जस्ट हे मोडतो मी एकदा. बघा D6 केस. ठीक आहे. D7 केस आहे आपल्याकडं. मग आता 7 इलेक्ट्रॉन्स मला भरायचे आहेत. एक इलेक्ट्रॉन, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा. D8 मध्ये 8 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि 8वा. D9 मध्ये मला 9 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा आणि हा 9वा इलेक्ट्रॉन. D10 मध्ये मला 10 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. ठीक आहे. मग आता बघा D7 मध्ये रिप्रेझेंटेशन आपण केलेलं आहे. स्पिनची व्हॅल्यू ह्या ठिकाणी काय असणार? पहिल्या 2 ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 0 असणार स्पिन व्हॅल्यू कडे. बाकीच्या ऑर्बिटलचं कॉन्ट्रीब्युशन हाफ हाफ हाफ, म्हणजे काय झालं? प्लस 1.5. D8 केस मध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे स्पिनची व्हॅल्यू ह्या ठिकाणी +1. D9 मध्ये 1 अनपेड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे स्पिनची व्हॅल्यू हाफ. आणि D10 मध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, म्हणजे स्पिनची व्हॅल्यू 0. मग आता D7 केस मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 3. नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 4. ओके. D8 केस मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आणि नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 6. D9 केस मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1 आणि नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 8. आणि D10 केस मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 0 आणि नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10. ठीक आहे. मग आता मला सांगा D ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असू शकतात? यस 5. ओके. D सबशेल
डी ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असू शकतात? 5. 5 च्या वर मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असू शकणार नाहीत. ठीक आहे. मग ह्या पद्धतीने तुम्हाला डी सबशेलचं कळालेलं असेल. मग आता येऊ आपण एफ सबशेल कडे. ठीक आहे. मग आता मला सांगा एफ ह्या सबशेल मध्ये मॅक्झिमम किती ऑर्बिटल असतात? 7 ऑर्बिटल असतात. बरोबर. मग आता 7 ऑर्बिटल असतील तर एफ ह्या सबशेल मध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकतो? यस, 14 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एफ मध्ये 1 to 14 कितीही इलेक्ट्रॉन्स आपण अकोमोडेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे एफ मध्ये 10 इलेक्ट्रॉन असू शकतात, एफ मध्ये 5 इलेक्ट्रॉन असू शकतात, एफ मध्ये 15 इलेक्ट्रॉन असू शकत नाहीत. ठीक आहे. म्हणजे 14 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन एफ मध्ये आपण पुट करू शकत नाहीत. ठीक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे रिप्रेझेंटेशन प्रत्येक ह्याचं मी तुम्हाला करून दाखवतोय. त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला पुढे होणार आहे. ठीक आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित. मग आता आपण स्ट्रेट फॉरवर्ड एफ च्या केसेस घेऊ. ठीक आहे. एफ ह्या सबशेलच्या केसेस आपण घेऊ. आता बघा एफ मध्ये 1 इलेक्ट्रॉन, एफ मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एफ मध्ये 3 इलेक्ट्रॉन, एफ मध्ये 4 इलेक्ट्रॉन, एफ मध्ये 5 इलेक्ट्रॉन. ओके. एफ मध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि एफ मध्ये 7 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता वन बाय वन आपण त्याचं रिप्रेझेंटेशन सुद्धा करूया. ठीक आहे. मग आता एफ मध्ये 1 इलेक्ट्रॉन, एफ मध्ये 1 इलेक्ट्रॉन म्हणल्यानंतर 7 बॉक्स मला ह्या ठिकाणी ड्रॉ करावे लागतील. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर सगळीकडे मी 7 बॉक्स ड्रॉ करून घेतोय. ओके. सगळीकडे 7 बॉक्स मी ड्रॉ करून घेत आहे. आता बघा एफ मध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. एफ मध्ये 1 इलेक्ट्रॉन, पहिला इलेक्ट्रॉन मी ह्या ठिकाणी भरला. मग आता स्पिनची व्हॅल्यू काय असणार? प्लस हाफ. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 1 आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. एफ मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 1 इलेक्ट्रॉन इथं, दुसरा इलेक्ट्रॉन इथं. स्पिनची व्हॅल्यू झाली +1. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 2, नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. F3 मध्ये पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन. स्पिनची व्हॅल्यू झाली +1.5. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 3 झाले आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. F4 मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 आणि 4. ठीक आहे. F4 मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. स्पिनची व्हॅल्यू काय होईल मग? +2. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 4 आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. F5 केस मध्ये 5 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि हे 5. ओके. मग आता या ठिकाणी स्पिनची व्हॅल्यू काय असेल? स्पिनची व्हॅल्यू या ठिकाणी काय असणार? +2.5. ओके. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असतील? 5 आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स किती असणार? 0. ओके. मग आता F6 मध्ये, F मध्ये 6 इलेक्ट्रॉन, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. म्हणजे इथं स्पिनची व्हॅल्यू आहे +3. ठीक आहे. आणि इथं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असतील? 6 आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. F7 मध्ये 1 2 3 4 5 6 आणि हे 7. मग बघा स्पिनची व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती असणार? +3.5.
नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असतील 7 अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स 0. म्हणजे ह्या पद्धतीनं F सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला भरायचे आहेत. माझा तुम्हाला होमवर्क देतो मी, ठीक आहे. F8 F9 F10 F11 F12 F13 आणि F14 मध्ये इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भरायचे आहेत. तिथं स्पिनची व्हॅल्यू काय आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती असतात, नंबर ऑफ पेड इलेक्ट्रॉन्स किती असतात, हे तुम्हाला करायचं आहे बेटा. आणि F सबशेल मध्ये मॅक्झिमम किती अनपेड इलेक्ट्रॉन असू शकतात, 7 पेक्षा जास्त अनपेड इलेक्ट्रॉन F मध्ये असू शकत नाहीत. आणि F मध्ये मॅक्झिमम स्पिनची व्हॅल्यू किती असू शकते, 3.5, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. ठीक आहे. तर टुडे वी विल स्टॉप हिअर. आय होप मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते व्यवस्थित समजत आहे. म्हणजे आज आपण या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं हे आपण ह्या ठिकाणी शिकलेलो आहोत. मग उद्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट शिकूयात. चलो टिल टुडे, गुड बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.